नमस्कार मंडळी, पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला हसूही येईल आणि एक खूप मोठा धडाही मिळेल. तुम्ही कधी असा विचार केलाय का की जे लोक सतत दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत शेवटी काय होतं? खड्ड्यात तोच पडतो जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो. ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. आजची आपली गोष्ट याच म्हणीवर आधारित आहे. ही गोष्ट आहे 2500 वर्षापूर्वींची, साक्षात भगवान बुद्धांच्या काळातली. चला तर मग सुरू करूया आजचा हा एपिसोड. तर गोष्ट आहे जैतवन विहाराची. विहार म्हणजे ज्या ठिकाणी भिक्खू राहतात आणि ध्यान करतात ते ठिकाण. तिथे एक भिक्खू राहायचा. हा भिक्खू चिवर म्हणजे जे भिक्खू अंगावरती जे वस्त्र परिधान करतात ना ते बनवण्यात तो एकदम एक्सपर्ट होता. लोक त्याला शिंपी भिक्खू म्हणून ओळखायचे. पण याच्याकडे एक वेगळीच कला होती. तो काय करायचा माहितीये का? जुने फाटके कपडाचे तुकडे गोळा करायचा आणि त्यांना एकत्र शिवायचा. त्याला असा काही तो रंग द्यायचा की अगदी नव्या कोऱ्या भारीतल्या चिवरासारखं ते दिसायचं. त्याचं हे काम बघून इतर भिक्खू थक्क व्हायचे. ते स्वतःकडचं नवीन कापड घेऊन यायचे आणि त्याला म्हणायचे, महाराज आम्हाला पण असं भारी चिवर शिवून द्या ना. पण हा शिंपी भिक्खू होता मोठा लबाड. तो त्यांना सांगायचा, अरे मित्रांनो, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, पण तुम्हाला हवंच असेल तर एक काम करू. तुम्ही तुमचं ते नवीन कापड मला द्या आणि मी जे अंगात घातलेलं आहे नवीन चिवर ते तुम्ही घेऊन जा. बिचारे साधेभोळे भिक्खू, त्यांना वाटायचं की आपलाच फायदा होतोय. ते आनंदाने अदलाबदल करायचे. पण खरी गेम पुढेच होती. जेव्हा ते भिक्खू ते चिवर धुवायला जायचे तेव्हा पाण्यात त्याचा सगळा रंग निघून जायचा आणि मग दिसायचं ते जुनं फाटकं तुकडे आणि ठिगळं. भिक्खूंना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात यायचं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची. हळूहळू या शिंपी भिक्खूची ही लबाडी सगळ्यांना समजली. गावात त्याची बदनामी झाली. पण तरीही जे नवीन भिक्खू यायचेत किंवा जे बाहेरून आलेले प्रवासी असायचे ते त्याच्या या जाळ्यात सहज अडकायचे. आता गंमत बघा, जगात एकच लबाड थोडीच असतो. दुसऱ्या एका गावात असाच एक चिवर बनवणारा भिक्खू होता. तोही दुसऱ्यांना फसवण्यात अगदी पटाईत होता. एकदा त्याच्या मित्रांनी त्याला चिडवलं, अरे तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना, पण ऐकले की जैतवन विहारामध्ये तुझ्यापेक्षाही मोठा एक फसवणूक करणारा भिक्खू आहे. हे ऐकून याच्या इगोला धक्का लागला. तो स्वतःशीच म्हणाला, अच्छा असं आहे तर बघतोच त्या शहरातल्या भिक्खूला कसा त्याला मूर्ख बनवत होते. मग या पठ्ठ्यानं काय केलं, काही जुन्या चिंध्या घेतल्या आणि त्यातून एक एकदम झकास दिसणारं चिवर तयार केलं. ते अंगावर चढवलं आणि निघाला थेट जैतवन विहाराकडे. तिथे पोहोचल्यावर तो मुद्दाम त्या शिंपी भिक्खूच्या आजूबाजूला घुटमळू लागला. शिंपी भिक्खूची नजर त्याच्यावर पडली. त्यानं पाहिलं की एक नवीन भिक्खू आलाय आणि त्याच्या अंगावरचं चिवर तर एकदम भारी दिसतंय. शिंपी भिक्खूच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याला वाटलं, हा तर नवा बकरा दिसतोय, आज याचीच शिकार करूया. तो गोड हसत त्या चिवर बनवणाऱ्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला, मित्रा, हे चिवर तू स्वतः बनवलंय का? खूपच सुंदर आहे. तो दुसरा भिक्खूही आतून हसत होता, पण वरवर नम्रपणाचं नाटक करत म्हणाला, होय महाराज, मीच बनवलंय. शिंपी भिक्खूने लगेच जाळे फेकले. तो म्हणाला, मला तुझं हे चिवर खूप आवडलंय. आपण अदलाबदल करूया का? मी तुला एकदम उत्तम दर्जाचं नवीन कापड देतो. त्यातून तू स्वतःसाठी असंच दुसरं भारी चिवर बनवून घे. चिवर बनवणाऱ्या भिक्खूला तर हेच हवं होतं. त्याने आपला आनंद लपवत म्हटलं, अरे वा, तुमच्या नवीन कापडासाठी मी माझं हे साधंसं चिवर नक्कीच देईन. शिंपी भिक्खू पळतच आपल्या कुटीत गेला. आता त्याला द्यायला दुसरं कोणतंही कापड नव्हतं, फक्त एक एकदम महागडं आणि उत्तम दर्जाचं कापड होतं जे त्यानं स्वतःसाठी लपवून ठेवलं होतं. पण त्याने विचार केला, जाऊ दे, मला तर नवीन शिवलेलं भारी चिवर मिळतंय, त्या बदल्यात हे कापड दिलं तर फायद्याचा सौदा आहे. तो परत आला. त्यानं ते भारीतलं नवीन कापड त्याला दिलं आणि त्या दुसऱ्या भिक्खूने आपल्या अंगावरचं ते चिंध्यांचं चिवर काढून शिंपी भिक्खूला दिलं. दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले. दोघांनाही वाटत होतं की आज आपण समोरच्याला भारी उल्लू बनवलं. पण जेव्हा शिंपी भिक्खूने आपल्या कुटीत जाऊन ते नवीन चिवर कोमट पाण्यात धुतलं तेव्हा सगळा रंग पाण्यात वाहून गेला आणि हातात उरल्या फक्त चिंध्या.
शिंपी भिक्खूला स्वतःचीच भयंकर लाज वाटली. संपूर्ण विहारात बातमी वाऱ्यासारखी पसरली की फसवणाऱ्यालाच दुसऱ्याने फसवले. ठगास महाठग घेतला. सगळे भिक्खू एकत्र बसून याच गोष्टीवरती हसत होते, चर्चा करत होते. ही गोष्ट भगवान बुद्धांच्या कानावर गेली. ते तिथे आली आणि हसून म्हणाले, बंधूनो, हा शिंपी भिक्खू पहिल्यांदाच असा फसलाय असं नाही. याच्या आधीच्या जन्मातही त्याने असाच लबाडेपणा केला होता आणि तेव्हाही तो असाच मूर्ख बनला होता. भिक्खूंना उत्सुकता वाटली. त्याने बुद्धांना ती गोष्ट सांगायची विनंती केली. मग बुद्धांनी एक पूर्वजन्माची गोष्ट सांगितली. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक कमळाचा तलाव होता. त्या तलावाजवळच्या एका मोठ्या झाडावर बोधिसत्व म्हणजेच स्वतः बुद्ध एका वृक्ष देवतेच्या रूपात राहायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. जवळच असलेला एक दुसरा तलाव ज्यामध्ये खूप सारे मासे होते, तो हळूहळू आटायला लागला होता. तिथे एक अतिशय धूर्त बगळा आला. त्यानं पाहिलं की पाण्यात मासे खूप आहेत आणि पाणी कमी होतंय. त्याने विचार केला, या सगळ्या माशांना काहीतरी आयडिया करून खायलाच पाहिजे. माशांनी जेव्हा बगळ्याला पाहिलं तेव्हा ते घाबरले. त्यांना माहिती होतं की हा आपला शत्रू आहे. एका माशाने विचारलं, बगळे महाराज, तुम्ही इथे काय करताय? बगळा अगदी मधाळ आवाजात म्हणाला, अरे मित्रांनो, मी पाहतोय की तुमच्या तलावातलं पाणी कमी होतंय आणि ऊन खूप वाढलंय. मला तुमची काळजी वाटते रे. इथून जवळच एक खूप मोठा कमळाचा तलाव आहे. तिथे भरपूर पाणी आहे. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला एक एक करून तिथे सोडून येतो. मासे हुशार होते. ते म्हणाले, महाराज, आम्हाला वाटतंय की तुम्हाला फक्त आम्हाला खायचं आहे. आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? बगळा म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला विश्वास नसेल तर मी आधी तुमच्यातल्या एकाला तिथे नेतो. तो तलाव बघून येईल आणि मी त्याला सुरक्षित परत आणेन. मग माशांना ही कल्पना पटली. त्याने एका मोठ्या माशाला बगळ्यासोबत पाठवलं. बगळ्याने त्याला चोचीत पकडलं आणि कमळाच्या तलावाजवळ नेऊन सोडलं. माशाने पाहिलं की खरोखरच तिथे भरपूर पाणी आणि अन्न आहे. बगळ्याने त्याला परत आणून त्याच्या मित्रांच्याकडे सोडलं. त्या मोठ्या माशाने सगळ्यांना सांगितलं की मित्रांनो, जागा तर एक नंबर आहे आणि हा बगळा खरंच चांगला आहे. त्याने मला सुरक्षित परत आणलं. आता मात्र सगळे मासे खुश झाले. सगळ्यांना तिथे जायची घाई झाली. बगळ्याने आपला डाव साधला. तो एक एक करून माशांना चोचीत पकडून घेऊन जाऊ लागला. पण यावेळी तो त्यांना तलावात सोडत नव्हता. तो तलावाच्या पुढे एका मोठ्या झाडावर बसायचा आणि तिथे त्या बिचाऱ्या माशांना मारून खाऊन टाकायचा. झाडाखाली माशांच्या हाडांचा खच पडू लागला होता. असं करून त्याने तलावातले सगळे मासे फस्त केले. शेवटी तलावात उरला होता फक्त खेकडा. बगळा त्या खेकड्याकडे आला आणि म्हणाला, खेकडे महाशय, तुमचे सगळे मित्र नव्या घरात खूप मजेत आहेत. चला, आता मी तुम्हालाही घेऊन जातो. खेकड्याने विचारलं, पण तुम्ही मला घेऊन जाणार कसे? बगळा म्हणाला, इतरांसारखंच, माझ्या चोचीत पकडून. खेकडा होता हुशार. त्याने विचार केला, या बगळ्याने माशांना नक्कीच मारून खाल्लं असणार. पण जर तिथे खरोखरच तलाव असेल तर तिथे जाणं माझ्यासाठीही चांगलंच असेल. मला या बगळ्यालाच थोडं बुद्धीने हरवावं लागेल. खेकडा म्हणाला, बगळे महाराज, तुमची चोच खूप गुळगुळीत असते. तुम्ही मला आकाशातून खाली पाडाल. त्यापेक्षा मी खेकडा आहे. माझ्या नांग्यांची पकड खूप घट्ट असते. मीच तुमच्या मानेला पकडतो आणि आपण उडत जाऊ. बगळा खेकड्याला खाण्याच्या लालचीने इतका आंधळा झाला होता की त्याला खेकड्याची ही चाल समजलीच नाही. तो म्हणाला, ठीक आहे, बस माझ्या मानेवर. खेकड्याने बगळ्याची मान आपल्या नांग्यांनी घट्ट पकडली. बगळा आकाशात उडाला. तो कमळाच्या तलावाजवळ आला, पण नेहमीप्रमाणे तो तलावावर न थांबता झाडाच्या दिशेने जाऊ लागला. खेकड्याने विचारलं, अरे तलाव मागे राहिला, तू मला खाली का नाही सोडत? बगळा जोरात हसला आणि म्हणाला, अरे मूर्ख खेकड्या, मी काय तुझा नोकर लागून गेलोय का? मी तुला आता खाणार आहे, जसं त्या बाकीच्या मूर्ख माशांना खाल्लं. हे ऐकताच खेकड्याने आपल्या नांग्यांनी बगळ्याची मान जोरात दाबली आणि तो कडक आवाजात म्हणाला, ते मासे मूर्ख होते, पण मी नाही. तुला मला खायची संधी मिळणार नाही, कारण आता मीच तुला मरण दाखवणार आहे.
तूच तो मूर्ख आहेस ज्याला समजलं नाही की मी तुला फसवतोय. खेकड्याने पकड आणखी घट्ट केली. बगळ्याचा श्वास कोंडू लागला. तो वेदनेने ओरडायला लागला, मला माफ करा, मला सोडून दे, मी तू म्हणशील तसं करेन. मग नेऊन सोड मला त्या तलावात, खेकड्याने हुकूम सोडला. जीव वाचवण्यासाठी बगळ्याने कशीबशी तलावाकडे झेप घेतली आणि खेकड्याला तलावाच्या काठावर आणून सोडलं. पण खेकड्याने त्याला सोडण्याआधी आपल्या नांग्यांनी त्याच्या मानेवर शेवटचा असा काही जोरदार वार केला की त्या बगळ्याने तेथेच प्राण सोडले. झाडावर असलेल्या वृक्षदेवतेने हे सगळं पाहिलं. ती म्हणाली, जे लोक आपल्या हुशारीचा वापर इतरांना फसवण्यासाठी करतात त्यांना त्यांच्या कर्माचं फळ या जन्मात मिळतं. जसा बगळा खेकड्याकडून मारला गेला तसंच फसवणारे लोक एका दिवशी स्वतःच फसवले जातात. गोष्ट संपवत बुद्ध भिक्खूंना म्हणाले, मंडळी, तो धूर्त बगळा म्हणजे आजचा हा आपला शिंपी भिक्खू आणि तो हुशार खेकडा म्हणजे ज्याने त्याला फसवले तो दुसरा चिवर बनवणारा भिक्खू आणि हे सगळं पाहणारी ही वृक्ष देवता म्हणजे मी स्वतः होतो. तर श्रोते हो, ही होती आजची गोष्ट. यातून आपण काय शिकलो? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आपण जर दुसऱ्याला मूर्ख बनवायला गेलो तर कधीतरी आपल्यापेक्षा मोठा सव्वाशेर आपल्याला नक्कीच भेटतो आणि आपलीच फजिती होते. म्हणून आयुष्यात नेहमी प्रामाणिक राहावं. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा. धन्यवाद.